बनावट देशी विदेशी दारूची निर्मिती करणाऱ्या सिल्लोड तालुक्यातील तलवाडा येथील कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकानं छापा टाकत बनावट दारू बनवण्याचं साहित्य असा 6.25 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। 2 आरोपींना या प्रकरणी अटकही करण्यात आली आहे। सिल्लोड तालुक्यातील तलवाडा येथील योगेश एकनाथ कावळे, पंढरीनाथ एकनाथ कावळे असे अटक करण्यात आलेल्या दोन्ही बनावट दारू विकणाऱ्या आरोपींची नावे आहेत। या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील तलवाडा येथे एका शेडमध्ये एका विशिष्ट केमिकलच्या सहाय्याने बनावट देशी आणि विदेशी दारू तयार करण्यात येत असल्याची माहिती खबराने दिली होती। माहितीच्या आधारे भरारी पथकाने तलवाडा येथे सापळाचा छापा टाकला। तेथून 2 आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून देशी दारूच्या 720 बाटल्या, विदेशी दारूंच्या 236 बाटल्या, 4000 रिकाम्या बाटल्या, 25000 पॉलिकॅप, 450 रिकामे बॉक्स, नकली दारू बनवण्याचं साहित्य असा 6,18,460 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। या कारवाईमुळे शहरासह जिल्ह्यात बनावट आणि भेसळ दारूंची विक्री होत असल्याचं दिसून आलं। तलवाडा या गावी, सिल्लोड तालुक्यातील तलवाडा या गावी शेतातील पत्री शेडमध्ये कारवाई करून नकली विदेशी मद्य आणि देशी मद्य बनवणारा कारखाना उद्ध्वस्त केला असून 2 इसमांना अटक केली आहे। योगेश एकनाथ कावले आणि पंढरीनाथ एकनाथ कावले या 2 इसमांना अटक केली असून त्यांच्याकडून एकूण 6,18,460 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि सदर पुढील 2 इसम त्यांना लागणारा कच्चा माल आणि तयार होणारे मद्य डिलिव्हरी करणारे 2 इसम असून त्यांची नावं त्यांनी दिलेली आहेत। त्यांना पकडणे आणि त्याचा पुढील तपास अधिकारी श्री ठाकूर ही माननीय विभागीय उपायुक्त मॅडमच्या मार्गदर्शनाखाली करेल।